आता आपला चालू असलेला दशक 18 त्यातला तिसरा समास आहे. निस्पृह शिकवण असं त्याचं नाव दिलेलं आहे. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. हे अगदी आपल्याला सहज लक्षात येण्यासारखं आहे की हे शरीर मिळणं फार दुर्लभ आहे. आणि आपण मागे पाहिलं तसं अशी नाना शरीर जन्माला येतात जातात, पण आपल्याला ह्या शरीराच्या रूपाने जन्माला यायला मिळालंय. जो काळ मिळालाय त्या काळाचा आपण नाश करू नये, याचा करू नये नाश, विवेक पाहावा. दास म्हणतात म्हणजे समर्थ म्हणतात, सावकाश बघा, नीट विचार करून बघा, पण विवेक करा त्यावरती. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. माणसाने जर आयुष्याचा योग्य त्या प्रकारे विचार नाही केला, आपण म्हणतो की एक 7-8 दिवस जाऊ दे, आता कंटाळा आलाय, आता काही नको असं म्हणून आपण जेव्हा एक अस्ताव्यस्त जीवन जगायला निघतो, त्यावेळी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 2-3 दिवस झाले की असं वाटायला लागतं की अरे हे काय खरं नाही आहे. काहीतरी शिस्तबद्ध आपलं काम, काही काम नाही, उगीच फुकट बसून राहायचं. काय करायचं बसून? म्हणजे वेळेचा कुठेतरी सदुपयोग व्हावा, योग्य कारणी तो खर्ची पडावा असं वाटत राहतं माणसाला. आणि म्हणाले ते असा योग्य प्रकारे जर नाही विवेक केला तर अविवेके प्राणी रंक म्हणजे दीन होतो. त्याला काही, म्हणून तर म्हातारपणची जी पुढची समस्या आहे की शरीर हालचाल करू शकत नाही, बुद्धी प्रगल्भ झालेली असते, ती चांगल्या प्रकारे शाबूत असली की ती म्हणते काय करावं, दिवस लोटत नाही, बसून कंटाळा येऊन जातो. कारण सर्व दिवसाचं काय करायचं त्याच्याकरता आपण तरुणपणी नियोजन नाही करत ना. आपल्याला व्यस्त आहोत त्या एकूण दिवसाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये या कशाचा विचार करायला वेळच नाहीये. इतका सगळा जीवनाचा भाग, दिवसाचा भाग व्यस्त असतो अनेक गोष्टींनी. तर ते म्हणतात हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. हे आपलं आपणच केलंय. का बरं? त्याचं कारण ते म्हणतात आळसे उदास नागविले. आमच्या ठिकाणी आळस आहे म्हणून तरी एक मनुष्य हे करत नाही, किंवा माणसाच्याकडे फार बेफिकिरी आहे म्हणून तरी मनुष्य त्याचा विचार करत नाही, किंवा एखाद्या माणसाला कोणत्याच गोष्टीचं गांभीर्यच नसतं. गांभीर्य आलंय ठीक आहे, आलं चाला ठीक आहे, गेलं म्हणजे त्याच्या दृष्टीने काही फार फरकच पडत नाही. पण हे सगळं वाईट संगतीने बुडविले, देखत देखत. आपण हे सगळ्याच ह्या गोष्टी वाईट आहे. या प्रत्येकच गोष्टी काय विशेष काही नाही, प्रत्येक गोष्ट लाईटली घेतो. हे काय विशेष आहे, त्याच्या खिसगणतीतच नसतं, हे सुद्धा बरोबर नाही. हे काय आहे, त्याला त्याची फारशी किंमतच वाटत नाही. म्हणाले अशा कोणत्याही दृष्टीने या सगळ्याच्या मागे जेव्हा आळस आहे, उदासीनता आहे, बेफिकिरी आहे, या सगळ्या गोष्टी वाईट आहेत, त्यामुळे आमचाच नाश होतो. मूर्खपणाचा अभ्यास झाला, हा सगळा मूर्खपणाचा अभ्यास आहे. बाष्कळपणे घातला घाला, पोरकटपणा करतो मनुष्य आध्यात्मिक विषयामध्ये. काहीही बोलतात, जेव्हा लोक त्याला काही कुठलंही संयुक्तिक आहे असं वाटत नाही, अशा प्रकारे त्यांचं जे बोलणं असतं की काय हो हे जग असं कसं, काय हो लोक असे कसे वागतात, तुम्ही एवढं देवाचं नाव सांगत आहे का, खरंच देव एवढा विश्वास टाकण्यासारखा आहे का, देव तुमचा बसतो का विश्वास, हे जे सगळे प्रश्न आहेत ते ह्या सगळ्या प्रश्नाला ते म्हणतात बाष्कळपणा, पोरकटपणा आहे. म्हणजे योग्य विचार करणं, म्हणजे त्यांनी असा प्रश्न विचारला म्हणजे पोरकट, आणि देव चांगला आहे, देव आहे, देवावर विश्वास आहे म्हटलं म्हणजे योग्य, असा त्याचा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ एकच आहे की कुठलाही विचार न करता तुम्ही जेव्हा या निष्कर्षाला येऊन या दिशेने विचाराची भूमिका पुढे नेता, ती भूमिका तुम्हाला जर कल्याणाकडे नेत नाही हे जर आम्हाला कळतं आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की असा विचार करू नका. मग काय करा, आमचं ऐका. समर्थांडात आमचं काही ऐकू नका. जे शेवटी 20व्या दशकात सांगितलंय ना की येथं प्रत्ययासी कारण प्रत्ययो पाहावा. तुमचा तुम्ही प्रत्यय बघा, तुमचा तुम्ही अनुभव घ्या. माझं कशाला ऐकता, तुम्ही एवढे शाणे आहात ना, मग माझं ऐकूच नका ना, तुम्ही अनुभव घ्या. म्हणून ते सांगतात अनुभव घ्यायला निघायचं किंवा विचार करायचा म्हणजे वाकडाच केला पाहिजे का.
एकच बाजू का मग तुम्ही धरता विचारांची वाकडीच? मग त्याची जी सकारात्मक बाजू आहे ती पण धरा, त्याची सरळ बाजू आहे ती पण धरा, दोन्हीचाही विचार करा. मग जो पटेल तो स्वीकारा. त्याकरता एवढा आग्रह आहे, बाकी दुसरं काही नाही. मूर्खपणाचा अभ्यास झाला म्हणून विचार आपले काहीतरी वेड्यासारखे. मनुष्य साध्या व्यावहारिक गोष्टीवर सुद्धा काही माणसं नको इतका किस काढत, म्हणजे आपल्याला वाटतं हे काय बोलतायत बाबा, वेळेचा अपव्यय त्यांच्या डोक्यामध्ये, याचा त्रास कसा होत नाही हे सारखं असं भलते सलते विचार करून. पण डोकंच तसं चालतं. त्याला काय करणार. हो ना. बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठला तरुणपणी. आणि यवनामध्ये त्याला फक्त एक जीवनामध्ये उपभोक्तावाद एवढीच गोष्ट त्याला सुचते, दिसते, पटते, रुचते, तो अवलंबतो. त्यामुळे काय होतं म्हणाले, सगळं जीवन फुकट जातं. आता आपण पाहतोय ना कशा प्रकाराने वेडं वाकडं वागणारे लोक आहेत, किती विकृती आहेत, किती. कालच्या तर त्या मुलीवरची, तिला गुड्डी म्हटलंय ना, ते ऐकले का? मध्य प्रदेशमधली बातमी आहे. त्या लहान मुलगी शाळेतून परत जात होती, वडील तिला आणायला गेले होते. पोचेपर्यंत ती शाळेत उभी राहते, वडिलांना पोचायला एका दुसरा मिनिट उशीर झाला असेल शाळा सुटल्यावर. तर तो एक माणूस आला आणि त्यांनी तिला आपल्या बरोबर मागे मागे, चल तुला मी खाऊ देतो म्हटलं. तो पुढे पुढे चालतोय, ही त्याच्या मागे मागे चालते. त्याने आमिष काय दाखवलं का, तिला हिप्नोटाईज केलं का, ती मुलगी 8 वर्षाची मुलगी, मज्जा वाटली तिला, हे बोलवत आहेत, काही धोका कळला नाही. गेला, चांगला झाडाचा आडोसा पाहिला आणि तो, आणि मग लगेच त्याचा तो दुसरा ठरलेला मित्र, असे ते दोघे जण आले. त्यांनी तिच्यावरती जे सामूहिक बलात्कार म्हणावं तसा तिला त्रास दिला. त्रास म्हणजे किती त्रास दिला. तिचं गाल चावून जखमा आणि तिच्या सबंध देहावरती 80 ठिकाणी वार आहेत. हो, आणि तिची आतली सगळी आतडी फाटून गेली आहे. त्याच्यानंतर तिच्या गळ्यावरती 3 इंचाची जखम आहे कापण्याची. आणि तिला अशा स्थितीत तिथं टाकली. ते दोघं निघून गेले. पण पोलिसांनी ताबडतोब शोध लावलाय त्या एका माणसाचा आणि त्याच्याकडनं दुसऱ्याचा. त्यामुळे ते दोघंही पकडले गेले. 2 दिवसाच्या आत पकडले गेले. ती मुलगी तिथे पडलेली कुणाला दिसली, कळली म्हणून भेट मिळाली. हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्यावर आता मल्टिपल ऑपरेशन्स व्हावी लागणार आहे. पण आत्ताची स्थिती अशी आहे की तिचा देह तरी धोक्याच्या बाहेर आला आहे. आता तिची मानसिक स्थिती काय आहे ते डॉक्टर म्हणतात, काही सांगता येत. मला ती जेव्हा शुद्धीवर आली हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर, तेव्हा हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टरांनी तिला काहीतरी विचारलं असेल. तिला काही फार तिच्या देहातही स्थिती नाही, त्राणही नाही, अनेक प्रकारांनी ती विकल झालेली होती. तिने एकच सांगितलं, 2 अंकल बहुत बुरे थे. एवढं एकच वाक्य. 8 वर्षाची मुलगी. काही काही तिच्या चाळण केली आहे तिच्या देहाची. सर्व जखमा त्यांनी बांधल्या आहे केलं. काय कृती आहे. आणि म्हणून त्यांनी इथे फार फार बाबा, म्हणून त्यांनी म्हटलं इथे, काम चांडाळ उठिला तरुणपणी, मूर्ख आळशी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. म्हणाले खरंच आहे, मूर्ख आहे, आळशी आहे. आणि त्याला पुन्हा त्याच्या ठिकाणी, आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाणा, काही करत नाही. मोठा झाला एवढा तरी सुद्धा आळशीपणामुळे उद्योग करत नाही, व्यवसाय करत नाही, मूर्खपणा, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. त्याला काय प्राप्त व्हायचंय? काहीच मिळणं शक्य नाही. जे जे पाहिजे ते ते नाही. म्हणाले हे जे जीवनावश्यक ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवूच शकत नाही. ते ते नाही. अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. स्वतःच्या ठिकाणी चांगुलपण पण नाही. बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. मग त्याला उठणं बसणं, 4 लोकांच्या मध्ये नीट वावरणं काही कळत नाही. प्रसंग काय, आपण वागतोय काय, आपण बोलतोय काय, हेही त्याला कळत नाही. शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. आणि शरीर मनाला सुद्धा एवढा मोठा झाला तरी सुद्धा काही समजून घ्यावं, आपण कसं वागावं, काय करावं, कसं बोलावं नाहीच. आता आपण जर आजचा समाज पाहिला तर हेच चित्र आहे. काय बोलतात, कसे बोलतात, काही त्यांना कुठलीच रीत नाही, वाद नाही, पद्धत नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही.
म्हणाले नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे, सगळा पोरकटपणा आहे म्हणाले, काहीच नाही. आता आजकालची मुलं सांगतात पेन देऊ नका, ते म्हणतात की आता आम्हाला लिहिता येतच नाही. आम्ही लिहित नाही. पुसणे नाही सांगणे नाही, आपण असं काहीच येना आणि शिकविलेही माने ना. दुसरा माणूस सांगतोय अरे असं नको असं कर, तेही मानत नाही. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. स्वतः वेडा आहे आणि लोकांना मात्र, चांगलं सांगणाऱ्यांना मात्र नावं ठेवतो आहे. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक. लबाड आहे. परलोकाचे सार्थक कैसे घडे, त्याला परलोक कसा प्राप्त व्हायचा. आपला संसार नासला, मनामध्ये पस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. केव्हा तरी कळलं की आपलं चुकलं, उपरती झाली, तर मग म्हणाले आता तर विवेक करा आणि त्या विवेकाचा अभ्यास करा. काय काय चुकलो होतो आपण, होतं ना. लोक व्यसनाधीन होतात, एक स्थिती येते की त्या व्यसनातून बाहेर पडायची इच्छा गुन्हेगारी क्षेत्रात असतात. एक स्थिती येते की आता यातनं बाहेर पडावं. आता अमिताभ सारख्या माणसांनी सांगावं की काय असतील ते असतील त्यांचे प्रत्येकाच्या चरित्राचे भाग, पण म्हणाले माझी मुलगी 16 वर्षाची झाली आणि माझी दृष्टी बदलली. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला वाटलं नाही, जोपर्यंत मुलगी पाहत नाही तोपर्यंत तुमच्या मुलीकडे असं कोणी पाहिलं म्हणजे पण हा विवेक तुम्हाला आधीच नको का यायला. तुम्ही समजा कोणाकडे जर दोषैक दृष्टीने पाहत असाल तर याचा अर्थ असाच झाला ना की ती कुणाची तरी मुलगी आहे, हे तेव्हाही तुम्हाला उजाडायला हवंच होतं. आता तुमची मुलगी झाल्यावर उजाडलं का. पण ते म्हणाले ठीक आहे, आता तरी विवेक करा, आता तरी सोडा. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, येतनी आळसाचे दर्शन होऊच नाही. आता एकाग्र करा म्हणाले मनाला, आणि मग बळेच धरावे साधन. मग अगदी पक्क निष्ठेने आपलं साधन धरून ठेवावं. येतनी आळसाचे दर्शन होऊच नये. प्रयत्न करताना मात्र आळसाला थारा देऊ नये, नाहीतर आमचा प्रयत्न सारखाच मागे यायचा, नाहीतर आमचा प्रयत्न सतत मागे येत राहील म्हणाले. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. म्हणाले आमच्या ठिकाणचे अवगुण सोडण्याचा प्रयत्न करावा, उत्तम गुण अभ्यासावे, उत्तम गुणांचा अभ्यास करावा, प्रबंध पाठ करीत जावे, चांगली चांगली वचन, चांगल्या कविता, चांगल्या लोकांची वाक्य, गद्य पद्यात्मक जे असेल ते, आणि जाड अर्थ. आणि त्या प्रत्येकातला खोल अर्थ काय, व्यापक अर्थ काय. जाड म्हणजे मोठा आणि जाड अर्थ म्हणजे खोल, सखोल असा, व्यापक असा, विस्तृत असा अर्थ जाणून घ्यावा. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. म्हणाले पद प्रबंध. प्रबंध म्हणजे आपण आता मगाशी म्हटलं तसं की जे चिंतन आहे ते त्या त्या पदाविषयीचं चिंतन. आता जसं एक शब्द घेतला की त्या शब्दावरचं चिंतन. चित्त दुश्चित्त झाले. दुश्चित्त झाले म्हणजे काय झाले की त्या दुश्चित्त शब्दावरचं जसं चिंतन आहे तसं ते पदप्रबंध आहेत की ते आम्ही समजून घ्यावे. श्लोक प्रबंध आहे, जो श्लोक आहे त्या त्या श्लोकाची मांडणी कशी आहे ती आम्ही समजून घ्यावी आणि त्यामुळे त्याच्यामधला मतितार्थ कळावा की ह्या श्लोकाचा मतितार्थ काय, त्या पदाचा मतितार्थ काय. पद म्हणजे शब्द, त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. नाना धाटी, धाटी म्हणजे धारणा, वेगवेगळी रीत पद्धती. ते आता आपल्याकडे हे गाण्याशी संबंधित येईल आपल्याला की वेगवेगळ्या समजा धाटी म्हणजे नाना धाटी. आता वारकरी संप्रदायामध्ये एखादं भजन म्हणतात, आपल्याला ऐकताना सगळं सारखंच वाटतं आणि ते टाळ जे वाजत असतात त्याच्यात तर आपल्याला फारसा तर चालीतला फरक कळत नाही. पण परवा वारकरी संप्रदायाचा उत्सव झाला, त्यात त्या लोकांनी काही भजनं म्हणत असताना सांगितलं की अहो ही जोगबुवांची पद्धत आहे बरं का, त्या पद्धतीने भजन म्हणतोय. दुसऱ्यांनी सांगितलं ही यांची पद्धत आहे बरं का, म्हणजे रंगनाथ महाराजांची पद्धत बरं का, त्या पद्धतीने म्हणतोय. म्हणजे ही धाटी आहे, ती रीत आहे.
की ते पद त्या रीतीने म्हणायचं. आमच्या परंपरेत तर आहेच. आमच्याकडे दासगणू महाराजांनी इतकी कीर्तनं रचलेली आहेत की ती कीर्तनं म्हणणारे एक तर त्याची चाल सांगणारे दासगणू महाराज आणि अलीकडच्या काळात गाणारे ते छगन काका. आणि प्रत्यक्ष कीर्तनं रचल्यानंतर त्या पदाला चाल जी दिली आहे, जी दासगणू महाराजांनी स्वीकारली आहे, ती आप्पांच्या वडिलांनीच दिलेली आहे. आणि त्यांचा आवाज अप्रतिम होता, त्यामुळे ते त्यांच्या गळ्यातून निघेल तसं अप्रतिम गात असत. तर आता गाताना सुद्धा आमच्याकडे सुद्धा परंपरा आहे की एक परंपरा ते जसे गायचे तशी गाते आणि एक परंपरा दासगणू महाराजांना आपल्याबरोबर गायला सोबत, कारण त्यांचा गळा इतका टिकणार नाही गायला आणि तितका गोड नाही. तो गोड गळ्याचा चांगला मुलगा गाण्यात तयार व्हावा म्हणून त्यांनी छगन काकांना तयार केला. मग आता तो त्यांच्या मर्यादेतच संगीत पुढे गेलं ना. ती धाटी वेगळी आली प्रत्येकाची, म्हणून धाटणी नाना धाटी मुद्रा. ते म्हणाले की ज्या वेगवेगळ्या मुद्रा म्हणजे चर्चा असा एक अर्थ आहे मुद्रा शब्दाचा, की आपण जसं मुद्रा म्हणजे ठसा, मुद्रा म्हणजे नाणं असं जे म्हणतो, किंवा राजमुद्रा म्हणजे तो उठवलेला त्याचा तसा भाग, आणि त्याचा एक चर्चा पण अर्थ आहे की अशी वेगवेगळी चर्चा. चर्चा म्हणजे एकच शब्द आहे, त्याच्यावर आपण खल करत बसलो तिघजण, म्हणजे वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने, की नेमका अर्थ याचा कसा घ्यावा, काय घ्यावा. म्हणजे आपल्या गीतेमधले शब्द आहेत की कर्म आहे, संन्यास आहे, अशा अनेक चर्चेचे विषय आहेत. तसा त्याचा अर्थ काय घ्यावा, ती मुद्रा म्हणजे त्या प्रकाराने विविध चर्चा. नंतर छंद म्हणजे जी कवितेची वृत्ती असतात ती योग्य प्रकाराने वापरली की त्याचा उपयोग होतो. जर कीर्तना करता सांगताय प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे, या सगळ्याचा उपयोग उत्तम प्रकाराने करावा. विवरण करताना पदप्रबंधाचा, श्लोक प्रबंधाचा विचार करावा. नाना धाटणी गाताना लक्षात घ्यावी. त्याच्यामध्ये पुढे त्यांनी म्हणले तसं छंद त्यांचा उपयोग करावा. त्याच्यामध्ये जी मुद्रा म्हटली त्याप्रमाणे आता कीर्तनाच्या मध्ये जेव्हा बोललं जातं त्यावेळी चांगली चांगली चर्चा किंवा चांगली चांगली मतं त्या विषयाच्या संबंधाने जे सुसंबद्ध आहे ते बोललं जावं. कोणे प्रसंगे काय म्हणावे, हे सगळं संगीताचं चाललंय कीर्तनामध्ये, की केव्हा कोणतं पद म्हणावं ऐसे समजून जाणावे. ते समजूनच त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. उगेची वाउगे सिणावे कासयासी, उगीच आपलं काहीतरी विषय काढायचा गात राहायचं त्याला काही अर्थ नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं, नेमक्या शब्दामध्ये समोरच्या माणसाचं असं चपखल मनोरंजन करा, योग्य शब्दात अगदी योग्य प्रकारे झालं पाहिजे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. म्हणाले दुसऱ्याचं मन जाणावं की आता समोर कोण लोक बसले, हे समजा आता नवीन लग्न झालं आहे, मग त्यांच्याबरोबर बसलो, एखादं भावगीत गावं किंवा त्या प्रसंगाला योग्य असाच गीताची निवड करावी, असाच म्हणजे प्रसंग ज्याच्यात आहे किंवा शब्द ज्याच्यात आहे, अर्थ आहे, असंच काही काव्य निवडावं. आणि मौंगी बंधन झालं आहे, त्याच्यामध्ये त्या मुलांना आवडतील अशा प्रकारचाच विषय विचारात घ्यावा. म्हणजे हे व्यवहारात पण, आणि दुसऱ्याला आत्ता काय आवडेल, आता रात्रीची वेळ आहे, लोक ऐकायला बसली आहेत, त्यांना मनोरंजन पाहिजे, तो उगीच आपलं लांबलचक चाली ज्या संथ लईत चालल्यात, उठावाच्या नाही आहेत, असं गीत गायला कंटाळून जातील, झोपायला लागतील लोक, पेंगायला लागतील लोक. त्यामुळे योग्य असं दुसऱ्याची आत्ताची स्थिती जाणावी, आदर देखोन म्हणावे, त्यांच्याविषयीचा आदर ठेवावा आणि म्हणावं. उगीच जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. उगीच आपल्याला आपलं काहीतरी वाटतंय ते दुसऱ्याच्या माथी मारतायत आणि लोकांना ऐकायला लावतायत, हा मूर्खपणा आहे म्हणाले. नंतर ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना, रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे. अर्थात एक गोष्ट नक्की आहे की जो ज्या पद्धतीने उपासना, पठडी आहे प्रत्येकाची, की नारदीय संप्रदायातला मनुष्य कीर्तनाला उभा राहिला आणि त्याला वारकरी कीर्तन कर म्हटलं तर कसा कर, ती पद्धतच वेगळी, कारण त्याचा अभ्यासच वेगळा, याचा अभ्यास वेगळा. त्यामुळे ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना, तेच गावं त्या उपासनेप्रमाणे. आणि उगीच तिसरं काहीतरी गाऊन चुकत बसू नये, कारण लोकांना असं वाटतं, लोक प्रयत्न करतात की आमच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही अशी गाणी म्हणतो, की मग काहीतरी गाणी म्हणायला घेतात, मग ती तिथे बरोबर बसतातच असं नाही, किंवा त्या गाण्यांचा
उठाव त्या ठिकाणी येतोच असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की ते करू नये त्या भानगडीत. रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे. रागाचं ज्ञान असावं, तालाचं ज्ञान असावं, नाही तर आपण गाऊ नये, रसभंग करू नये. आता काही काही भागवत कथाकार आपण ऐकतो, त्यांना काही स्वर नसतो, त्यांना काही तालाचं ज्ञान, उगीच आपलं काहीतरी गात राहतात. हो, आणि भयानक ओरडत. आमच्या मामांचं घर ते दौलतराम मंदिराच्या शेजारी, ते तर दरवेळी ते पाडवा ते रामनवमी हे असतो कार्यक्रम असतो. काय कुठली लोक बोलवतात माहित नाही. एकदा तुम्ही फोनवर ऐकवलं म्हणजे अक्षरशः रेखतात ना, म्हणतात ते काय गाडभर इकडे, तसं ती लोक ते हिंदीमध्ये काहीतरी चालू असतो आणि मध्येच मोठ्याने बोलो जय सियाराम बस, आणि मध्ये इतका भयान आवाज आणि काय म्हणजे ते म्हणे 8 दिवस आम्हाला नको नको, म्हणजे ऐकणं गोष्ट वेगळी चांगल्या अर्थी आणि हे नको वाटत असं. ते तसं खरंच आहे, खरंच आहे, इतकं हो आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आधी आपला आवाज ज्ञान सगळं पाहून या क्षेत्रात उतरावं. आता आमच्यासारख्याला नाही गाता येत, आणि त्यांनी जो उगीच अट्टहास करायला लागला मला कीर्तन करायचं आणि गायचं, तर कसं शक्य आहे? नाहीच होणार ते. तसंच आहे ते. सहित नाही, साहित्य संगीत प्रसंग माने, बरोबर आहे ना? साहित्यच आहे ना, साहित्याला त्यांनी साहित्य केलंय. हा, आणि इथे काय झालंय माझ्या इथे, सचा सा होण्याऐवजी साची जी वेलांटी जी आली आहे ना, ती साची वेलांटी आहे, आतमध्ये एक नुसतीच रेघ आली आहे. साहित्य आहे ना, म्हणजे बरोबर आहे. साहित्य, साहित्य संगीत प्रसंग माने, ते साहित्य संगीत प्रसंगाच्या मानाने, म्हणजे प्रसंगाला साजेस असं करावी कथेची घमशाने. घमशाने म्हणजे धडाक्यानी कथा कर, आणि मिळमिळीत कथा काहीतरी करत कथा करू नये. चांगली जोरकस कथा करावी. अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे. आणि सातत्याने आपल्याला जी कथा करायची आहे तिच्याकरता आपण काही ऐकत राहावं, वाचत राहावं, मनन करत राहावं, आणि त्याच्यामधून त्याचा योग्य तो अर्थ काढावा, आणि आपल्याकडून काही चांगलं चिंतन लोकांपर्यंत पोचवावं. पाठ उदंडची असावे, पुष्कळ पाठांतर असावं. सर्व काळ उजळीत जावे. एकदा पाठ केलं म्हणून कायम राहत नाही, त्याची सारखी उजळणी म्हणाले करावी लागते. सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी, आणि लोकांना आपण काय सांगितलंय त्याचं स्मरण असावं. कारण तेच तेच माणूस बोलायला लागला तिथं तर चालणार नाही. दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तो विषय बोलला तर त्याला नवीन आहे, पण एकाच ठिकाणी एकच विषय किती वेळा बोलायचा? बोलू नये असं त्यांनी म्हटलंय. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. मला ज्याला बोलायचंय, ज्याला कीर्तन करायचंय, त्यांनी सारखं एकांतात राहून चिंतन केलं पाहिजे. नाही तर बाहेर जाऊन काय बोलील तो? कारण अर्धा तास बोलायचं असेल तर त्याच्याकरता किमान 10 तासाचं चिंतन पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला बोलता येणार नाही, विषय कळणार नाही. म्हणाले ग्रंथ मात्र धांडोळा घ्यावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ म्हणे. आणि आपण शांतपणे एकांतात बसून चिंतन करताना जो अर्थ आपल्याला स्फुरेल तो अर्थ आपण लोकांना सांगावा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जी निस्पृह मनुष्याने या जगाकरता व्यवहार करण्याची जी शिकवण आहे ती शिकवण म्हणाले ह्या ठिकाणी समर्थांनी दिली आहे. आणि त्यांनी सांगितलंय की या शरीराचं सार्थक योग्य प्रकाराने करावं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास 3. दशक 18वा समास 4, त्याला देह दुर्लभ निरूपण असं म्हटलंय. कारण देहाची दुर्लभता लक्षात घेऊन देहाने काय काय करू शकतो आणि देहाकरता आपण काय काय करावं, आणि म्हणून त्यांनी इथे देह कसा वापरावा, देह कसा झिजवावा, देहाचा उपयोग कसा करून घ्यावा या अंगाने विवरण केलं आहे. श्रीराम समर्थ. देह्याकरिता गणेश पूजन, देह्याकरिता शारदा वंदन, देह्याकरिता गुरु सज्जन संत श्रोते. म्हणाले लक्षात घ्यावं की म्हणाले देहाकरिताच सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण असं की मानव देहामुळेच गणेशाचं पूजन होतं, शारदेचं पूजन होतं. गुरु श्रोते सज्जन संत या सगळ्यांचं पूजन
कारण यांनी कुणी देह धारण केला नसता तर आम्ही कसं केलं असतं? असं आहे ना, की आम्हालाच देह नसता तर काय झालं असतं? देवतांना देहच नसता धारण केला गेला तर काय झालं? म्हणजे आम्हाला तरी कुठे देवता कळल्या असत्या? गणेश नावाने आम्ही ज्या मूर्तीकडे पाहतो ते काही आम्हाला रूपाने दिसलं नसतं. देह म्हणजे त्याचा स्थूल आविष्कार आहे आणि नाम म्हणजे त्याचा स्थूल आविष्कार नाही आहे. गणेश शब्द कळला असता पण आम्हाला गणेशाचं रूप कळलं नसतं. तसं आपण एखादा पदार्थ खाल्लेला नाहीये, परदेशी आहे, आणि लोकांनी आपल्याला वर्णन करून सांगितलं हे असं असं असतं, इतकं छान असतं, तर आपण फक्त वर्णनाने समजतो, ना चवीनी समजतो ना त्याच्या प्रत्यक्ष दिसण्याने समजतो. म्हणजे आविष्काराला येणं आणि ते इतक्या ठसठशीतपणे येणं हे भाग्यच आहे. म्हणून ह्या देहाची प्राप्ती ही दुर्लभच आहे. म्हणजे आता समजा हा देह आपला संपला, हा जन्म संपला, तर आपण काही संपलेले नाहीये. आपण आहो, पण देह कुठे? देहाशिवाय हा सगळा जो आनंद आहे हा आनंद नाहीच मिळणार ना. म्हणजे देह नसेल पण तो जीव असेल, ते चैतन्य असेल, पण त्या चैतन्याला साधन नसेल, म्हणून देहाचं दुर्लभ पण सांगितलंय. देहाकरिता म्हणून म्हणाले गणेश पूजन, कारण गणेशानीही देहधारी होऊन आमच्या डोळ्याला दिसेल अशा रूपात दर्शन दिलंय. म्हणाले देह्याकरिता शारदा वंदन, देह्याकरिता गुरु सज्जन, संत आणि श्रोते सगळेच देहामुळे आहेत. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अधेने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. आता म्हणाले इथे देहाकरिता कवित्व होतं, देहाकरताच अध्ययन होतं, म्हणजे अभ्यास होतो, शरीर आहे म्हणून. देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या, आणि देह आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यांचा सुद्धा अभ्यास केला जातो. आणि देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखणं, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. पदार्थांची सुद्धा ओळख देहामुळेच होते, तसंच लिपी सुद्धा त्याची ओळख, वेगवेगळ्या भाषा शिकणं, त्यांच्या वेगवेगळ्या लिप्या जाणणं आणि त्या भाषेत प्रवीण होणं, हे सुद्धा देह आहे म्हणूनच आहे. नाहीतर त्या सूक्ष्म देहाला काय भाषा आहे? त्याला फक्त जाणीव आहे, ज्ञान आहे, पण प्रकटीकरण नाही ना त्याला. देहाकरिता महान ज्ञानी, सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी. देह आहे म्हणून किंवा देहाची महती म्हणून हा महाज्ञानी प्रकट दिसू शकतो, हलता बोलता चालता कसा असतो ते आम्हाला कळू शकतं. सिद्ध साधू ऋषी मुनी हे सगळे देहामुळेच आम्हाला माहिती आहेत. देहाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी. देह आहे म्हणूनच तो मनुष्य यात्रा करू शकतो, ठिकठिकाणी जाऊन तिथे काय आहे ते पाहू शकतो. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता घडे आतुडे, देही आतुडे मुख्य पद परमात्मा. देहाकरताच श्रवण घडतं, देहाकरता मननी पवाडे, मनन केलं जातं, पवाडे स्तुती, वेगवेगळ्या प्रकारची स्तुती ही देहामुळेच केली जाते. मनन म्हणजे त्याच्याविषयीचा मनातला विचार किंवा चिंतन किंवा त्याच्यातून जे केलेल्या मंथनाचं सार, त्याला आपण मनन म्हणतो. ते मननी पवाडे, पवाडे म्हणजे स्तुती सुमन, त्याचं महात्म्य. देहाकरिता देही आतुडे, म्हणाले देहाकरताच आपलासा करून मनुष्य घेतो मुख्य परमात्मा. कारण देह आहे म्हणूनच आम्ही करू शकतो, देह नसेल तर आम्ही त्याला कसा आपला करून घ्यावा. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी. तसंच म्हणाले देह आहे म्हणून या भिन्न भिन्न मार्गांचं महत्त्व आहे. कर्ममार्गाने जाताना देह प्रधानच आहे, म्हणाले उपासना मार्गाने जाताना उपासना देहानेच केली जाते, आणि देहाकरता ज्ञानमार्ग भूमंडळी. या देहाच्या माध्यमातूनच सृष्टीचं यथार्थ ज्ञान घेतलं जातं, परमात्म्याचं यथार्थ ज्ञान करून घेतलं जातं, आणि मगच तो हा मार्ग अवलंबतो, म्हणजे परमार्थाचा मार्ग अवलंबतो. योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी. देह आहे म्हणून योगी असो, वितरागी म्हणजे ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आसक्ती सुटलेली आहे असा, तापसी तप करणारा, देहाकरिता नाना सायासी, देहाच्या करता जो अनेक अट्टहास देहामुळेच करू शकतो,
की आपल्या देहाकरता आपल्याला वाटलं की आपल्याला आपले केस चांगले वाढावेत, किंवा ते कुणी सांगितलं हा पाला आणा, तो करा, त्याचा रस काढा, ते काढवा, सगळं माणूस करायला तयार होतो. जे देहाकरता करतो, मनाकरता करतो, जगाकरता करतो, आपल्या जवळच्यांकरता करतो, देह आहे म्हणून करतो, नाही तर त्यांनी कुठून केलं असतं. म्हणून देहाकरिता नाना सायास, नाना प्रकारच्या खटपटी लोक करतात. आम्ही तर तुला सांगते, त्या उत्तर काशीमध्ये ते चहा, त्याचं ते एक हे मिळायचं, त्यावेळी ईस्ट सारखं त्याचं मीडियम, आणि त्या चहाची, आपल्या उकळलेल्या चहाची असे काहीतरी चमच्यांनी, आता मी विसरले, असे 2 का 4 चमचे ते आपला चहा घ्यायचा, नुसता उकळलेला, साखर बिकर काही नाही, चहाची पत्ती उकळलेली, आणि त्याच्यावरती ते मीडियम टाकून ठेवायचं. ते ईस्ट टाईप मीडियम होतं, आणि मग त्याला फंगस आल्यासारखं येतं, आणि मग ते सगळं एवढ्या मोठ्या चहात ठेवायचं, आणि मग ते, आता मी विसरले प्रोसिजर, मग ती गाळायची. अगो काय काय प्रोसिजर, त्याच्यातून म्हणे डायबिटीस कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतो, इतकी औषध. माणूस करतो ना, पण देह आहे म्हणून करतो, आणि देहा करता म्हणून करतो. तर म्हणून देहाकरिता आत्मयासी प्रकटणे घडे, नाहीतर हा देह चालायचा कसा. म्हणून आत्मतत्व पण प्रकट झाले म्हणाले. हे देहाची महती सांगतायत. येहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरर्थक. हा निरार्थक आहे माझ्या इथे, इथे तसंच आहे ना. हा, देहे विण निरार्थक सकळ काही, देहाशिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. पुरणाची पोळी आहे, जगामध्ये इतकी विमानं, इतक्या वस्तून, इतक्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळं, समुद्रन, हिमालयन, बर्फ, काय उपयोग त्याचा. देहच नसेल तर पाहणार कसा, तिथे पोचणार कसा. त्यामुळे येहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ सार्थक. इहलोकाचं आणि परलोकाचं सार्थक करून घ्यायचं असेल तरी सुद्धा म्हणाले देहच लाभदायी आहे, किंवा देहाशिवाय आम्ही काही करू शकत नाही. देहे विण निरार्थक सकळ काही, देहाशिवाय सगळं काही व्यर्थ आहे. हे तर उघडच आहे. म्हणून तर जगण्याची लालसा आहे माणसाला, की देह आहे तर आम्हाला जगता यावं. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता देहाकरिता पुण्यशीळ. आता इथे हे सगळंच मी पुन्हा घ्यायचं तर घेऊया, की इहलोक परलोक सकळ सार्थक, म्हणजे त्या सगळ्यामधून इहलोकाची सार्थकता, उत्तम प्रपंचाची जी काही लक्षणं आहेत, गमक आहेत, ते सगळं होत गेलं की माणूस म्हणतो चला आपला प्रपंच सगळा इथे इहलोकात येऊन दड झाला, आता परलोक आहे आपला, तो आपल्याला साधायचा आहे. म्हणून ते म्हणतात की ठीक आहे, आपल्याला परलोकही साधतो आहे. देहे विण निरर्थक सकळ काही, देहाशिवाय काहीच मिळू शकत नाही. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने. फक्त हे गोरांजने आणि धूम्रपाने म्हणजे काय आपल्याला माहिती नाही, की ह्या गोष्टी काय केली जातात. शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता, आणि जी काही पंचाग्नी साधन आहे ते आपल्याला माहिती आहे, की चारही बाजूनी हे पेटवलेला असतो, आणि वरून सूर्य, अशा अगदी 12 काळांनी तापता सूर्य, आणि हे सगळं त्याच्यामध्ये जे केलं जातं, अनुष्ठान म्हणा, थांबणं म्हणा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडथळा न घेता रात्रंदिवस तिथे उभं राहणं म्हणा, काय जे त्यांनी ठरवलं असेल त्याप्रमाणे. कारण नाही तर जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत तिथे राहायचं, नंतर तुम्ही त्याच्या बाहेर काढते, धगधगत असतं, पेटलेलं असतं सगळं. म्हणून ते म्हणतात की शीतोष्ण, की थंडीत पडून राहायचं, उष्ण पडून राहायचं असं. तर देहाकरिता म्हणजे तप, थोडक्यात देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी जवळ. देहाकरता म्हणाले पुण्यशीळ माणूस सुद्धा काही ना काही कार्य करत राहतो. आता ती कार्य बघ सांगताना आपल्याकडे असं म्हटलंय की कुठे गेलं, देहाकरिता पुण्यशीळ, बरोबर वाचतीये ना. हा, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत. आणि देह आहे म्हणूनच अत्यंत शुची असा आणि योग्य असा मनुष्य देहामुळेच निर्माण होतो. म्हणजे चांगल्या माणसांची निर्मिती देह आहे म्हणूनच बघायला मिळते.
देहाकरिता अवतारी, देह आहे म्हणूनच अवतारी पुरुष दिसू शकतात. देहाकरिता वेशधारी, देहाकरिता वेगवेगळे वेश धारण करणारे नाना बंडे पाषांडे करी. देहाकरिता नाना प्रकारचा विरोध आणि नाना प्रकारचं पाखंड, म्हणजे जे जसं नाही ते तसं मांडत राहणे. जसं आता आपण पाहतोय की तो राहुल गांधी वाटेल ते, म्हणजे वाटेल ते बोलतोय, वाटेल त्या पातळीवर जाऊन बोलतोय. हे सगळं कशा करता? देह. आणि देह काय मागतो? मला पंतप्रधान व्हायचं. झालं, संपलं, दुसरं काही नाही. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, हात होती जाती नाना रोग. देहाकरिता मला ह्या देहाकरता काय काय करावं लागतं? देहाकरिता विषय भोग, देहाकरिता काय झालं? सकळ त्याग, बरोबर असते ना? देहाकरिता सकळ त्याग, देहाकरता सर्व प्रकारचा त्याग करून साधन करायचं तर साधन करता येतं. होती जाती नाना रोग देहाकरिता, आणि ह्याच देहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतातही, आणि त्या रोगांपासून आमची निवृत्ती पण होते. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विध मुक्ती. देह आहे म्हणून नवविधा भक्ती केली जाते देहामधून. चतुर्विधा मुक्ती, 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. ते सरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता, हे सगळं होतं. आणि म्हणाले देहाकरिता नाना युक्ती नाना मते. देह आहे म्हणूनच वेगवेगळे तर्क उभे राहतात, वेगवेगळी माणसं आपले आपले विषय मांडतात, आणि नाना प्रकारची मतं लोकांच्या मध्ये प्रसृत होत जातात.